मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा 19व्या हप्त्याचा म्हणजेच जानेवारीच्या हप्त्याचा GR आज आपण सकाळपासून वाट पाहिलेला आहे। तर GR ही आला नाही आणि अचानक वितरण होण्याची शक्यता पण फार कमी आहे। आता बघा, खरं तर हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे होते, म्हणजे 5 तारीख आणि 6 तारीख। याचं कारण पण सांगितलेलं आहे की मागच्या वेळेस बघा, मागच्या वेळेस 15 तारखेला जे आहे निवडणुका होत्या आणि त्याच्या अगोदर 2 दिवसांनी म्हणजे 13 जानेवारीला वितरण चालू झालं होतं आणि 15 जानेवारीला काय होतं तर निवडणुका होत्या। 15 जानेवारीला 2 दिवस अगोदर वितरण झालं होतं। तर त्याचप्रमाणे यावेळेस 7 तारखेला निवडणुका आहेत, त्याच्या अगोदर 5 किंवा 6 तारखेला वितरण होणं अपेक्षित होतं, परंतु यावेळेस मात्र तसं घडण्याची शक्यता कमी होत आहे। त्याचं कारण पण आहे की आज सकाळपासून आपण वाट पाहिली आहे की GR पण आलेला नाही आणि आपले ही जी काही योजना आहे हिचा नियमित हप्ता जो आहे वितरित होत असतो, त्यामुळे या योजनेच्या वितरणाला आचारसंहितेची काही अडचण येत नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, 5 आणि 6 तारीख म्हणजे आजची तारीख तर संपली आहे, 5 तारीख, उद्याच्या दिवशी जर वितरण नाही झालं, आता उद्याच्या दिवशी ऑब्व्हियसली माझ्या मते वितरण होण्याची फार कमी शक्यता आहे। खरं तर आजच वितरण चालू व्हायला पाहिजे होतं आणि त्यामुळे आज आपण सकाळपासून वाट पाहत होतो की आज तशा प्रकारची अचानक काही अपडेट येते का, आणि जर आली असते तर पुराव्यासहित तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध करून दिला असता। आणि त्यामुळेच आज सकाळपासून आपण व्हिडिओ नाही टाकला, जेणेकरून आज काही अपडेट येईल का नवीन याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो। परंतु आज 5 फेब्रुवारी रोजी पण कोणत्याही प्रकारची हालचाल दिसलेली नाही, GR पण आला नाही आणि कोणत्याही प्रकारच्या वितरणाच्या संदर्भात हालचाली पण वाढलेल्या दिसलेल्या नाहीत। तर त्यामुळे एकंदरीत आता वितरण पुढे जाण्याची शक्यता मग वाढती आहे। आता काही लाभार्थी असं म्हणत असतात की सर, तुम्ही जे म्हणाले होते 5 तारीख किंवा 6 तारखेच्या दरम्यान वितरण होऊ शकतं, तर त्याचं मागच्या वेळेच्या डिसेंबरच्या नुसार तसं घडण्याचे चान्सेस होते, पण मात्र नेहमीप्रमाणे तसं घडेलच असं नाही, ही बाब आपण समजून घेतली पाहिजे। जानेवारीचा हप्ता पुढे जाणार, आता याच्यातनं हे क्लिअर व्हायला आहे। 7 तारखेला निवडणुका होणार आणि त्याचा निकाल जो आहे 9 तारखेला होणार आणि त्यामुळे एकंदरीत लक्षात ठेवा, 9 तारखेच्या नंतरच जर 6 तारखेला म्हणजे उद्याच्या तारखेला जर वितरण नाही झालं तर 9 तारखेच्या नंतरच वितरण होणार, कारण 9 तारखेला निकाल घोषित होणार आहे निवडणुकीचा। त्यामुळे उद्याचा जो दिवस आहे फक्त एकच दिवस बाकी आहे, म्हणजेच कोणती तारीख उदर म्हणजे 6 तारखेला वितरण होणं अत्यंत गरजेचं होतं, पण तसं आजही घडताना दिसलं नाही आणि उद्या घडण्याची पण खूप कमी शक्यता आहे। खरं तर जे काही वितरणाच्या संदर्भात होती ती आजच अपडेट यायला पाहिजे होती। आता यानंतर बघा, निकाल घोषित झाल्याच्या नंतर म्हणजेच 9 फेब्रुवारीच्या नंतर, या महिन्याच्या 9 फेब्रुवारीच्या नंतर पुढे आणखी पण त्याच्यामध्ये 2-3 दिवस जातील आणि त्यानंतर मग वितरणाला सुरुवात होईल, अशा प्रकारची सध्याची परिस्थिती बनलेली आहे। पण तरी देखील शासनाने लवकरात लवकर यावेळेचा जानेवारीचा हप्ता अजून पुढे न नेता लवकरात लवकर वितरणाच्या संदर्भात हालचाली वाढवाव्यात आणि लवकर हा हप्ता वितरित करावा। सोबत ज्या लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता पण पेंडिंग आहे, ऑब्व्हियसली सर्वांचाच जानेवारीचा हप्ता पेंडिंग आहे, पण नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता ज्यांचा पेंडिंग आहे त्यांना देखील लाभ वितरित करावा, हीच या व्हिडिओच्या शेवटी विनंती आहे। आणि KYCचं पोर्टल देखील सुरू करावे, कारण लाखो लाडक्या बहिणींची अजूनही KYC करणे बाकी राहिलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, उद्या तरी कमी शक्यता आहे, पण तरी देखील तुम्हाला अपडेट जर काही अपडेट आलीच वितरणाच्या संदर्भात तर देण्यात येईल, काही काळजी करायची गरज नाही, पण माझ्या मते तरी आता पुढे जाण्याची शक्यता फार आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।